दांडी गोल केली जात आहे. पहिला आदरापासून इथून शिवाजीनगर या संघाला फलंदाज होतील क्लीन बोल्ड. गोलंदाज संजय ठाकूरचा पहिला चेंडू अगदी मिडल यष्टीवर आपला पाहायला मिळाला, आदळला आणि त्यानंतर मात्र महत्वाची विकेट. पहिलाच फलंदाज दीक्षांत ठाकूर इथून बाद झालेत. नॉस्ट्रेलियाला आपण सुजित ठाकूर यांना पाहू शकताय. नवी फलंदाज दिवेश म्हात्रे इथून ऑस्ट्रेलियाला पाहायला मिळतील. 5 षटकांची मॅच. या अगोदर आपण जर पाहायला गेला तर महेश पोट शेलगर संघाची तो सामना जिंकला होता आणि सौरभ कडू ठरला होता सामनावीराचा किताब. त्या खेळाडूला दोन्हीचं सन्मानित करण्यात आलं होतं. ही मॅच तेवढीच तर टाईट पाहायला मिळेल कारण दोन्ही जवळचे संघ आहेत. एकमेकाच्या रणनीत्या एकमेकाचा खेळ ते जाणून आहेत. पण इथून मात्र कोण कोणावर भारी पडेल एक अतिशय सुंदर स्पर्धा, भव्य दिव्य आयोजन. या व्यासपीठावर आपण पाहू शकता. खरं तर या स्पर्धेचे मुख्य आधारस्तंभ मान्य श्री जय म्हात्रे साहेबांचं सुद्धा शुभ आगमन झालं आहे. जोरदार अपील केली जाते. प्रेशर दबाव टाकण्याचा प्रयत्न पंचांवर केला जातोय. पण इथून मात्र आणखीन एका निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. चांगली गोलंदाजी आहे, कित्येक वर्षाचा एक्सपिरियन्स आहे आणि इथून मात्र चांगली गोलंदाजी करत असताना आपण संजय ठाकूर याला सुद्धा पाहू शकताय. कौतुक करेन इथून मात्र या नावाकाडी संघाचं. रियाणी स्पोर्ट नावाकाडी सातत्याने आज बरेचसे यंगस्टर खेळाडू आज मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतील. दिवेश म्हात्रेसाठी या तेज तर्रार चेंडू होता संजयचा, अगदी खोलामध्ये टाकला होता. यॉर्कर डिलिव्हरी म्हणू शकतोय. इथून सलग तिसरा चेंडू निर्धाव पद्धतीचा फेकला जातोय. गोलंदाजीचं कौतुक करूयात. संजय मात्र काय षटक हाताळतोय. P1च्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक बाहेर असून सुद्धा अशा रीतीने गोलंदाजी केली जाते. अप्रतिम गोलंदाजी संजय ठाकूरच्या माध्यमातून. अखूट टप्प्यावर होता आणि यानंतर चेंडू पडल्यानंतर चेंडूनं काटा बदलवलाय. सलग 4था चेंडू निर्धाव फेकला जातोय. इथून संजय ठाकूरचं टाळ्यानं कडकडून स्वागत करतात खरं तर नावाकाडीचे प्रेक्षक आणि संपूर्ण समर्थक. कारण अशा पद्धतीनं गोलंदाजीसाठी ओळखला जातो संजय आणि आज मात्र स्वतःला त्यानं सिद्ध केलंय आणि आज या मात्र खारकोपरच्या मैदानामध्ये प्रसिद्ध झाला हा गोलंदाज. सलग 4 चेंडू त्यानं निर्धाव फेकलेत. समोर आहे दिवेश म्हात्रे. यावेळी दांडी गोल. इथून दुसरा फलंदाज त्रिफळाचीच बाद होतोय. इथून 5 चेंडू आतापर्यंत फेकलेत आणि संजय ठाकूरनं मात्र दुसरा फलंदाज घेतलाय. त्रिफळाचीच बाद. अतिशय चांगली गोलंदाजी राहिली. ती कधी कधी यॉर्कर चेंडू टाकतोय, त्यानंतर कधी गुडलेसवर चेंडू पडले जातात आणि त्यानंतर चेंडू थोडीशी आतमध्ये वळण्यामध्ये माहीर असलेला गोलंदाज आहे. कित्येक वर्षाचा अनुभव आहे. एक्सपिरियन्स इज बिग टीचर युअर लाईफ. तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट गुरु कोण असेल तो म्हणजे अनुभव. आणि इथून मात्र अनुभव पणा लावत असताना संजय ठाकूर नावाकाडीचा खरं तर गोलंदाज, ते तर्रार सुद्धा गोलंदाज आहे आणि त्यानंतर अतिशय चांगली गोलंदाजी. अचूक टप्प्यावर आतापर्यंत चेंडू फेकले जातात. चांगली लाईन आणि लेन पाहायला मिळते. इथून आता या संघाचे कॅप्टन सुदीप ठाकूर मैदानात दाखल झालेत. सरसेनापती आपण म्हणू शकतो शिवाजीनगरची. पण शेवटचा चेंडू जर निर्धाव आला तर इथून मात्र मिडन षटक संजय ठाकूरच्या नावावर पाहायला मिळेल. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. तिथून प्रयत्न केला गेला. एक धाव इथून कंप्लीट. दुसरी धावेसाठी रोखलं जात आहे. इथून मात्र P1च्या षटकामध्ये अप्रतिम गोलंदाजी राहिली संजय ठाकूरची. एकदा जोरदार टाळ्या वाजवा गोलंदाजीसाठी. फक्त या गोलंदाजांना एक धाव खर्ची केली आणि 2 महत्वाच्या विकेट बाद केल्यात. आणि इथून मात्र आणखी 24 चेंडूचा खेळ बाकी आहे. प्रथमतः नाणेफेक हारून फलंदाजी करत असताना शिवाजीनगर संघाची धावपटणार आपण धाव पाहू शकताय. 2 बाद 1.
सुंदर संगीत वाजवलं जात आहे. ताजमहल अगर प्यार की निशानी है तो रायगड एक शेर की कहाणी आहे. इथून मात्र पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. एक धावपटणार आपण पाहू शकताय. इथून दुसरी षटक हाताळण्यासाठी शैलेश ठाकूर मैदानामध्ये दाखल झालेत. इथून सुदीप ठाकूर स्वतः संघाचे सरसेनापती कॅप्टन आहेत आणि इथून मात्र आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. कारण या अगोदरचा एक सामना आपण पाहिला होता शेलगर विपक्ष खरं तर खारकोपर आणि तिथून मात्र 18 चेंडूमध्ये फक्त 18 धाबा झाल्या होत्या सुरुवातीला आणि त्यानंतर मात्र सौरभ कडू आला आणि त्याने एक चांगली विस्फोटक इनिंग साकारली आणि शेलगर संघाला विजय मिळवून दिला होता. यानंतर होणारी मॅच अक्षय 11 कुडाबे विपक्ष कियांश 11 मोहाकोलीवाडा. दोन्ही संघाच्या संघनायकाला इथून विनंती केली जाते आपण लगेच नाणेफेकी करून घेण्यासाठी यायचं आहे. शैलेश ठाकूरचा चेंडू जसा आला तेवढ्याच वेगानं वाईड लॉंगांच्या डोक्यावर भिरकावून दिलाय. सीमारेषेच्या पलीकडे ठोकलाय फलंदाजांना. हा षटकार सुदीप ठाकूर या फलंदाजांना पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. यावेळचा चेंडू आपण पाहू शकता बॅटची लीडिंग एज पाठीमागच्या दिशेने हा चेंडू गेला होता. सुंदररित्या क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धाबा आपण पाहू शकताय. 2 बाद 8 धाबा. सुदीप ठाकूर चांगली इथून मात्र पारी साकारावी लागेल. त्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. इथून आता नॉन स्ट्राईकला जे कधीपासून फलंदाज थांबले होते सुजित ठाकूर त्याचा मात्र ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतील. सातत्यानं खरं तर हा संघ आपण खेळत असताना पाहत असतो. आदेश पोट शिवाजीनगर बऱ्याचशा खरं तर स्पर्धा या संपूर्ण परिसरामध्ये कळत असतो आणि आज मात्र एक चांगल्या भव्य दिव्याच्या स्पर्धेमध्ये श्री गजानन सांस्कृतिक व सामाजिक मंडळ कालची आली खारकोपर आयोजित स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022 या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी दाखल झालाय. दोन्ही अगदी जवळचे संघ आहे. इथून एकमेकांच्या रणनीत्या माहिती आहेत, एकमेकांच्या खूबी माहिती आहेत आणि इथून मात्र एक वेगळ्या स्ट्रॅटेजीनं एक वेगळ्या रणनीतीने खेळावं लागणार आहे. शैलेश ठाकूरनं पहिल्या चेंडू षटकार खालाय पण त्यानंतर पुन्हा एकदा वापसी करून दाखवली आपल्या नावाखाडी संघासाठी. एक वेगळ्या ऍक्शननं आपण त्यांना पाहू शकतो गोलंदाजी करत असताना. यावेळी या चेंडू पडल्यानंतर आत वळला होता पण डीप पॉइंटच्या वरतून इथून मात्र कव्हर रिझन क्लिअर केलं जात आहे. फलंदाज सुजित ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड चौकार. चौकारच्या साह्यानं 12 धाबा धावपटला लागलेली आहेत. सुरुवातीला पहिल्या षटकामध्ये संजय ठाकूरच्या 1 आली होती पण त्यानंतर ही महागडी गोलंदाजी पाहायला मिळते. शैलेश ठाकूरची 3 चेंडूमध्ये 11 धाबा खर्ची केल्यात. सुजित ठाकूर इथून मात्र डीप पॉइंटच्या वरतून खेळलेला ब्रँडेड चौकार आपल्याला पाहिलाय. फुल टॉस आहे त्याला मात्र गोळीच्या वेगानं वाईड लॉंग क्षेत्र क्लिअर केलं जात आहे. 1 बाउंड चेंडू जाईल ओव्हर द रोप टोकलाय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. चौकाराच्या साह्यानं धावपटलावर धावा लागल्या गेल्या 16 धाबा. इथून चांगली सुरुवात करून दिलाय फलंदाज सुजित ठाकूरना. बॅक टू बॅक 2 चौकार टोकलेत. आदेश पोट शिवाजीनगर संघ इथून मात्र आपली ताकद एकवटतोय. इथून मात्र आता धावांना आरंभ केलाय. मोठमोठ्या फटके येत आहेत खरं तर फलंदाजच्या बॅट मधून. सरसेनापतीने सुरुवात केली होती षटकारांशी आणि इथून मात्र आता सुजित ठाकूर मात्र थांबत नाहीये. त्याच्या बॅट मधून बॅक टू बॅक 2 चौकार आलेत. धावपटला धावा लागल्या गेल्या 16 धावा. यावेळचा चेंडू लेगिस्टीच्या अगदी बाहेर पाहू शकताय. शरीरापेक्षा दूर फेकण्याचा प्रयत्न अवांतर स्वरूपात आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या जातात त्या म्हणजे या 2 बाद 17 धावा. या षटकातील आणखी 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. शैलेशने इथून महागडी गोलंदाजी केली आहे. 4 चेंडूमध्ये 16 धावा खर्च केल्यात. फुल टॉस होता यावेळी प्रॉपर टायमिंग करू शकले नाहीत फलंदाज. बॅटच्या नीटच्या रडरमध्ये आला नाही आहे मात्र सर्कलच्या आतमध्ये हा चेंडू थांबवण्यात आलाय. आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा आपण पाहू शकताय. 18 धाबा धावपटला लागल्या गेल्यात. या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. ही सुंदर आपण स्पर्धा अनुभवतोय. स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022 हे शानदार आयोजन आणि आज या स्पर्धेतील मेगा फायनलचा दिवस. शैलेशच्या षटकातील हा शेवटचा चेंडू.
चांगला फटका आहे कार्पेटच्या सहाय्यानं लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथून मात्र एक धाव कंप्लीट, दुसरीसाठी पलटले गेले. 2 धावा इथून डेंजर इन धावत होते, पण इथून चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते आणि 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. इथून 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. प्रथमतः नाणेफेकावरून वाट्याला आलेली फलंदाजी करत असताना आदेश स्पोर्ट शिवाजीनगर संघाच्या धावपटलावर आपण धाव पाहू शकताय. 2 बाद 20 धावा. बारा चेंडूंचे ते खेळ समाप्त झालाय. धावपट्ट्या धावा लागल्या गेल्यात. 2 बाद 20 धावा. इथून मात्र ज्या गोलंदाजानं पहिलं षटक फेकलं होतं तोच गोलंदाज इथून तिसरी षटक हाताळण्यासाठी संजय ठाकूर तैनात झालेत. आपण फलंदाज ऑन स्ट्राईकला पाहू शकताय सुजित ठाकूर, ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आलेत. नॉन स्ट्राईक एंडला सुदीप ठाकूर आहेत, संघाचे सरसेनापती कॅप्टन, त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. इथून 18 चेंडूंचा आणखी खेळ बाकी आहे. या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकताय मालिकवीरासाठी बायसायकल पाहायला मिळते. उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाजासाठी टॉवर फॅन आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकासाठी ब्रँडेड शूज. अतिशय दिमागदार आयोजनामध्ये ही स्पर्धा आपण अनुभवतोय. एक शानदार स्पर्धा. यावेळचा संजय ठाकूरचा हा पहिला चेंडू लोअर पोलटॉस होता, सफल झालेत. डीप बॅकवर्ड स्क्वेअर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहेत. सुंदररित्या पकड केली जाते. या अवधीमध्ये एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटला धावा लागल्या गेल्यात 21 धावा. इथून आणखी 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरं तर हे निर्णायक षटक आहे. इथून एका दुसऱ्या ब्रेक थ्रूच्या, एका दुसऱ्या विकेटच्या शोधामध्ये नावाकाडी संघ सुद्धा असेल आणि तो विश्वास आहे संजय ठाकूरवर या नावाकाडी संघाचा. कारण सुरुवातीचं पहिलं षटक अप्रतिम फेकलं होतं, दर्जेदार षटक फेकलं होतं. बॅकफुटवर गेले, बॉडी बॅलन्स केलाय, डीप पॉइंट आणि कव्हर क्षेत्रामध्ये खेळून काढला फटका. इथून मात्र नेत्रदीपक सुदीप ठाकूरच्या बॅटमधून येतोय हा कणकणीत चौकार. या चौकाराच्या सहाय्यानं 25 धावा धावपटला लागल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी इथून फलंदाज सुदीप ठाकूर करतात. एक षटकार त्यांना लगावलाय, त्यानंतर एक चौकार त्याच्या बॅटमधून आपण पाहतोय. संजय ठाकूरच्या पहिल्या षटकामध्ये एकच धाव खर्च केली होती, तो मात्र महागडा इथं ठरतोय. आणखी एक प्रहार केलाय. इथून क्षेत्ररक्षक तैनात आहेत, क्षेत्ररक्षक फंबल झालेत. इथून या चुका सुधाराव्या लागतील आणि इथून मिसफिल्डचा मिळतील 4 धावा इथून शिवाजीनगर या संघाला. एकोणतीस धावा इथून या चुका सुधाराव्या लागतील. खरं तर रियानी स्पोर्ट नावाकाडी या संघाला. फुलटो असा आहे आणि त्याचा पुरेपूर वापर जसा आला तसा चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषेच्या पलीकडे. आणखी एक तडाखा ठोकलाय हा दमदार षटकार. सुदीप ठाकूरना धावपट्टा धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 35 धावा, 35 रन्स. या वेळचा हा फटका इथून मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षकाच्या आवाक्यामध्ये नव्हता. चेंडू षटकानंतर मिळतील इथून सुदीप ठाकूरला आणखी 4 धावा आणि या 4 धावेनिशी धावपट्टावर आपण धावा पाहू शकता तब्बल 39 धावा.
या षटकातील आणखी एक चेंडूचा खेळ बाकी आहे. पाहू शकता पहिलं षटक संजय ठाकूरच्या बाजूने गेलं होतं, पण या तिसऱ्या षटकामध्ये संजय ठाकूरला पुरेपूर चोप दिला जातोय. आपण सातत्याने म्हणत असतो की प्रत्येकाचे दिवस असतात, काहींनी गाजवलेले असतात, काही गाजवत असतात आणि काही गाजवणार असतात. इथून मात्र आता गाजवतात फलंदाज शिवाजीनगरचे. यावेळी अगदी खोलामध्ये होता, बॉटमहँडचा इथून वापर केलाय. इथून क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहेत. आणखी एक धाव जोडली जाईल. इथून 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. धावपटरा आपण धाव पाहू शकताय, 2:40 धावा. इथून मात्र सन्माननीय आमचे माजी नगराध्यक्ष माननीय श्री जे म्हात्रे साहेबांच्या वतीने या संपूर्ण ग्राउंडचा खर्च स्वखर्चाने केलाय. 2-3 वर्ष अगोदर जर रोशनदादा पाहायला गेला तर या मैदानामध्ये बरेचसे खडक होते, थोडेसे अडचणी होते, पण या अडचणी दूर करून आज खारकोपरचं टेनिस क्रिकेटचं नाव उंच क्षितिजावर नेण्यासाठी आज जय म्हात्रे साहेबांनी एक पुढचं पाऊल घेतलं आणि त्यानंतर या मैदानाचा एक वेगळा काया पाहायला मिळतोय. अगदी चौपेर मैदानी गोलाकार पाहायला मिळतोय आणि तेवढीच खरं तर खेळाडूंची सुद्धा याच्यामध्ये भर पडली आणि विशेष आभार व्यक्त करतोय आयोजकांच्या वतीनं सुद्धा जय म्हात्रे साहेबांचा. खरं तर असंच सहकार्य सातत्यानं समाजसेवेचा वसा या खरं तर व्यक्तिमत्वानं उचललाय आणि खरं तर गावाला पडलेले गोड स्वप्न असेल. मान्य श्री जय म्हात्रे साहेब आपला आभार व्यक्त करूयात या आयोजकांच्या वतीनं. इथून मात्र आणखी 12 चेंडूचा खेळ बाकी आहे. धावपटला धावा लागल्या गेल्या त्या म्हणजे 2:40 धावा. इथून मात्र आधी स्पोर्ट शिवाजीनगर चांगली इथून बॅटिंग करतोय, कौतुक करूयात त्यांचं. ओमस्टेकला हे तिथून सुदीप ठाकूर जे वैयक्तिक 9 चेंडूमध्ये 29 धावांवर खेळतात, तर दुसऱ्या बाजूला आपण सुजित ठाकूर यांना पाहू शकताय जे 4 चेंडू खेळलेत, 10 धावा त्यांनी जमा केल्यात. अशा रीतीने 40 धावा धावपटल्यावर लागले गेल्यात. इथून मात्र एका दुसऱ्या ब्रेक थ्रूच्या शोधामध्ये असेल नावाकाडी संघ. गोलंदाज इथून विनेश ठाकूर तैनात होतील चौथ्या षटक हाताळण्यासाठी. तिसऱ्या षटकामध्ये संजय ठाकूरच्या तब्बल 20 धावा कुठल्या गेल्यात. चांगला फटका आहे मिड ऑफ रिजन मध्ये, स्वीट साऊंड ऑफ द बॅट. इथून चांगलं क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक करतात, पण इथून पुन्हा एकदा मिसफील्ड, फंबल झालेत आणि चेंडू जाईल सीमारेषा पलीकडा. मिळतील फलंदाजाला 4 धावा. 44 धावा. ही चुका खरं तर नावाकाडी संघाच्या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. यावेळचा हा खरं तर खोलामध्ये चेंडू टाकण्याचा प्रयत्न, कदाचित बॅटला ब्रश करून चेंडू पाहायला मिळतं. इथून धावबाद होण्याची आणखी एक संधी पाहू शकताय, डायरेक्ट हिट. इथून आपण पाहायला गेलात तर नक्की मैदानामध्ये काय चित्र रंगलं होतं. ही झेल उडाली होती, यष्टरक्षकांना झेल सुद्धा सोडलाय आणि त्यानंतर मात्र धावबाद होण्याची एक नामी संधी होती. एक मोठा फलंदाज बाद होऊ शकला असता आणि ही एक संधी उकली जाते. सत्याने म्हणत असतात की संधी शोधत बसू नका, मिळाल्या संधीचं सोनं करून दाखवा. इथून मात्र छोट्या रीतीनं घेतली गेलेली एक धाव आणि एकेरी धावेनिशी 45 धावा धाव पडायला लागल्या गेल्यात. विनिश इथून तैनात असेल. लोवर फुल टॉस आहे, बॅटच्या रनमध्ये आलाय आणि इथून मात्र स्वर्गीय नवनाथ करत त्यावेळीला सलामी टोकणारा फटका, षटकार. या षटकाराच्या साह्यानं अर्धशतक धावपटला लागले जाते. आदेश पोर्ट शिवाजीनगर संघाचा तब्बल 51 धावा, 51 रन्स. चांगली सुरुवात करून दिलाय या दोन्ही फलंदाजांना. इथून मात्र शपलून खेळण्याचा प्रयत्न, जोरदार अपील केली जाते, पण इथून एक निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. आशाभूत नजरेनं पाहत होते खरं तर यष्टीरक्षक पंचांकडे. या षटकातील आणखीन 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाज विनेश ठाकूर इथून कमबॅक करून देतो आपल्या संघासाठी. मागील चेंडू षटकार आला होता, पण यानंतर अचूक टप्प्यावर चेंडूची सांगता झाली. धावपट्ट्यावर आपण धावा पाहू शकता, 51 धावा लागल्या गेल्यात. चांगली फटकेबाजी रंगली जाते. जे सलामीला आले सुजित ठाकूर यांच्या बॅटमधून आतापर्यंत 2 चौकार 1 षटकार आलाय. यावेळचा चेंडू पडल्यानंतर आपण पाहतोय थोडासा आत वळवण्यात आलाय. कुडलीस पॉईंटवर चेंडू खरं तर टाकल्यानंतर थोडासा आतमध्ये वळला जातोय. ही शैली आहे खरं तर विनेश ठाकूर याची, पण एकाच खरं तर आडव्या बॅटने खेळण्याचा मनसूबा आहे सुजित ठाकूर या फलंदाजाचा. यावेळी बॅटच्या मध्ये स्वीट साऊंड ऑफ द बॅट, लॉंग ऑनच्या डोक्यावरून लांब लचक ठोकलाय हा षटकार.
दोन्ही संघाच्या संघनायकाला इथून विनंती केली जाते यापुढे होणारी मॅच अक्षय 11 कोडाबे विपक्ष कियांश 11 मोहा कोलीवाडा. आणखीन एका षटकाचा खेळ बाकी आहे. धावपट्टा धावा लागले गेले 57 धाबा. 4 षटकांमध्ये तब्बल 57 धाबा. सुरुवात खरं तर नावागड संघाच्या बाजूने झाली होती, जिथं पहिल्या षटकामध्ये संजय ठाकूरच्या फक्त 1 धाव आली होती आणि 2 फलंदाज महत्वाचे बाद झाले होते. आणि त्यानंतर मात्र सुदीप ठाकूर संघाचे सरसेनापती कॅप्टन मैदानामध्ये आले. एक चांगली ते पारी साकारतात. दुसऱ्या बाजूला सुजित ठाकूर त्यांना साथ देतात. अशी रीतीने आतापर्यंत 57 धाबा धावपट्टा लागले गेले. दोन्ही संघाच्या संघनायकांना आम्ही वारंवार विनंती करतो यापुढे होणारा सामना अक्षय 11 कोडावे विपक्ष क्रियांश 11 मोहा कोलीवाडा. दोन्ही संघांच्या कॅप्टननी लगेच रिपोर्टिंग करायची आहे. इनिंग संपण्या अगोदर आपली नाणेफेकी केली जाईल. यापुढची होणारी लढत हे शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज विराज ठाकूर. आणखी एक तिसरा वेगवान चेंडू खरं तर गोलंदाज सातत्याने त्याच्या माध्यमातून नेहमीच एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळत असते असं विराज. तिसरा होता बॅकफुटवर गेलेत. इथून मात्र एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा चेंडू पाहायला मिळालाय. शतक तिथं आहेत. चांगली पकड केली जाते. या अवधीमध्ये आणखी एक धाव जोडली जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपट्टाला धावा लागले गेल्या त्या म्हणजे 58 धाबा. इथून या षटकामध्ये खरं तर डेट ओव्हर आहे आणि या डेट ओव्हर मध्ये कमबॅक करावं लागेल नावाकडे संघाला, कारण मागील ज्या 2 गोलंदाजांना बराचसा मार्क आलाय. खूप मोठमोठे फटके आलेत, खूप धावा आल्या त्या षटकांमध्ये. हे षटक खरं तर कमालीचं राहायला हवा. इथून हा चेंडू पडल्यानंतर काटा बलवत आल्या होत्या, पण इथून स्वतःची विकेट सॅक्रिफाय करत असताना सुजित ठाकरे यांना आपण पाहतोय. फलंदाज सुजित ठाकूर होतील इथून धावबाद. इथून तिसरा आदरा बसेल आदेश पोट शिवाजीनगरचे या संघाला. सभा क्रमांक राहुल ठाकूर इथून ऑनस्ट्राईकला पाहायला मिळतील. धावपट्टा धावा लागले गेले त्या म्हणजे 58 धाबा. एक तर कमबॅक करून येणारा षटक. सुरुवातीलाच म्हणालो की एक चांगला यंगस्टर आहे, त्याच्याकडे वेग सुद्धा आहे आणि त्याचा पुरेपूर वापर करतोय विराज ठाकूर, ज्यांना आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 1 धाव खर्च केली आणि महत्वाची विकेट. खरं तर सुदीप ठाकूर याला प्रतिदार असं दाखवलं, ज्यांना 13 चेंडूमध्ये 35 धाबा काढल्या होत्या. यावेळी चांगला फटका एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये गोळीच्या वेगाने चेंडू चाललाय सीमारेषच्या पलीकडे आल्या आल्या मात्र स्वागत केलंय विराजचा राहुल ठाकूर याच्या बॅट मधून आलेला ब्रँडेड चौकार. या चौकाराच्या सहाय्याने धावपट्ट्या धावा लागले गेले तर 62 धावा 62 रन्स आलेला स्वागत केलंय विराज ठाकूर या गोलंदाजाचं राहुल ठाकूर याच्या बॅट मधून आलेला चौकार. या षटकातील आणखी 2 चेंडू खेळ बाकी आहे. हाफ ट्रॅकर आहे, त्याला मात्र उडून दिलाय वाईडिस्ट लॉंग ऑन क्षेत्राच्या बाहेर. बॅक टू बॅक राहुल ठाकूरच्या बॅट मधून येतोय हा ब्रँडेड चौकार. सहासष्ट धाबा धावपट्टा लागल्या गेल्या. सुरुवातीची 3 चेंडू विराज ठाकूरच्या बाजूने गेले होते, पण यावेळी मात्र इरादे स्पष्ट करतो राहुल ठाकूर. बॅक टू बॅक 2 चौकार आले. धावपट्टला धावा आपण पाहू शकताय 66 धाबा 66 रन्स. थोडासा मानसिक दबाव आपण पाहू शकताय गोलंदाजावर झालाय, कारण इथून मात्र या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी आहे. सुरुवात विराज ठाकूरच्या बाजूने झाली होती, मात्र शेवट शिवाजीनगर संघाच्या फलंदाजाच्या बाजूने होतोय. राहुल ठाकूरच्या बॅट मधून येतोय
बॅक टू बॅक 2 चौकार आणि या षटकातील आणखी एका चेंडूचा खेळ बाकी. इथून मात्र बॅट्समॅनचा इथून वापर केला जातो. लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आले, सुंदररित्या क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, थोडीशी फंबल सुद्धा पाहायला मिळाले, पण इथून 2 धावा कंप्लीट केल्या जातात. तिसरीसाठी पलटलेत आणि इथून मात्र तिसरी धाव घेत असताना फलंदाज होत आहेत धाव बाद. इथून 2 धावा कंप्लीट झाल्यात. इथून एक इनिंग समाप्त होत आहे. 30 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावपटलावर धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे 68 धावा आणि इथून मात्र 69 धावांचं आव्हान असेल ते म्हणजे रिहानी स्पोर्ट नावाकाडी संघासमोर. या स्पर्धेतून खरं तर उपस्थित सन्माननीय मान्यवर त्याचा घेत असताना पाहायला मिळतात. त्यांचा सुद्धा आपण आभार व्यक्त करूयात आयोजकांच्या वतीनं. इथून मात्र 68 धावा जमा केल्यात आणि 69 धावांचा पाठलाग करायला लागेल रिहानी स्पोर्ट नावाकाडी या संघाला. या धावा रोखल्या जातील की या धावा बनवल्या जातील याचं धावतं वर्णन ऐकण्यासाठी पुन्हा एकदा जाऊया मराठीतील एक बुलंद आवाज अर्थातच तारागावचे रोशनदादा पाटील यांच्याकडे. तर पुन्हा एकदा पावड्यांचा आपण इथे आभार व्यक्त करूया ज्यांनी आपला खरं तर दिनक्रमणातला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिला. सन्माननीय माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब त्यांच्या समवेत सर्व सन्मान्य पाहुण्यांचा मी इथे आभार व्यक्त करतोय की ज्यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभली. टॉससाठी दोन्ही कॅप्टन, तिसरा संघ असेल अक्षय 11 कुडाबे, विपक्ष क्रियांश 11 मोहा कोळीवाडा आणि सन्माननीय गिरीश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस घेतोय. क्रियांश 11 मोहा कोळीवाडा, विपक्ष अक्षय 11 कुडाबे या 2 संघांमध्ये नाणेफेकी केली जाईल. दोन्ही कॅप्टन अवेलेबल झालेत. आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आदरणीय गिरीश पाटील उत्कृष्ट बॉडी बिल्डर त्याच्या शुभ हस्ते हा सन्मान खरं तर हा टॉस केला जाईल. नुकता त्याचा सन्मान देखील या व्यासपीठावर झाला. 5 षटकांचा सामना असेल. तर टॉसचा कॉल करतील क्रियांश 11 मोहा कोळीवाडा. बघा गिरीश पाटील एक उत्कृष्ट बॉडी बिल्डर, त्याची देहबोली बघा किती चांगली आहे. त्याच्या शुभ हस्ते टॉस आणि टॉस लागला अक्षय 11 कुडाबे. ऋषी कॅप्टन आहे. आपण लगेच हा सामना संपला की जो का निर्णय असेल आपण तात्काळ मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये खरं तर रोमहर्षक सामने इथे पाहायला मिळाले आणि तुम्ही पाहू शकाल या मॅचमध्ये आता शिवाजीनगर टीमने धाबा उभारल्यात पहिल्या सत्रामध्ये. पाहुणे या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन इथून मार्गस्थ होत असताना मोठं योगदान आदरणीय जयम म्हात्रे साहेबांचं राहिलं. खडक होते आणि सातत्याने आपण जर का पाहिला तर या युवकांच्या पाठीशी क्रीडा क्षेत्रामध्ये भरीव योगदान देणारे जयम म्हात्रे साहेब. लोककल्याणाचा खरं तर वसा घेतलेले जाजबोल व्यक्तिमत्व म्हणजे जयम म्हात्रे साहेब. जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आपण पाहिला कोविड काळामध्ये अनेक गोरगरीब जनतेला मात्र त्यांच्या माध्यमातून समाज उपयोगी असं भरपूर काही कार्य त्यांच्या माध्यमातून होताना पाहिलं. मग कलाकार असतील, त्याचबरोबरने ज्या लोकांमध्ये कोविडमध्ये मात्र मोठी उपासमारीची वेळ आली त्या प्रत्येकाला मोठं सहकार्य ज्यांच्या माध्यमातून मिळाले ते आमचे जयम म्हात्रे साहेब. त्यांचा आम्ही आवर्जून उल्लेख करू. जयम म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अनेक समाज उपयोगी कार्य ज्यांच्या माध्यमातून आपण सातत्याने होताना पाहिले आणि खरं तर सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून ज्यांची एक वेगळी ख्याती माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे साहेब त्यांच्या समवेत सर्व आमचे सन्मान्य मान्यवर इथून मार्गस्थ होत असताना या स्पर्धेला त्यांनी आपला अमूल्य वेळ दिलाय. तर 69 धावांचा पाठलाग मैदानामध्ये करायचा आहे 5 षटकांमध्ये. रिहानी स्पोर्ट्स नावाकाडी संघाला खरं तर गोल्डन क्रिकेट संघ नावा आयोजित आम्ही गोल्डन ट्रॉफी पाहिली नावा स्पर्धेमध्ये नावा गावामध्ये. त्या स्पर्धेमध्ये 40+ नावाकाडीचा संघ 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला होता. म्हणजे टीममध्ये 40+ हे खेळाडू तुम्हाला घ्यावे लागतील. एवढं चांगलं टॅलेंट या खेळाडूंकडे आहे आणि खूप मोठं योगदान त्या स्पर्धेमध्ये या 40+ टीमचं राहिलं होतं. आता इथे कॅल्क्युलेशन 69 धावांचं. खरं तर प्रत्येक षटकामध्ये जर का विचार केला 13.80. पहिल्या इनिंगमध्ये सुदीप ठाकूर उर्फ गोठ्या त्याने मात्र चांगली बॅटिंग केली. जबरदस्त बॅटिंग करत असताना 9 चेंडूमध्ये त्याने
सुजितनं 22 धावांचं योगदान दिलं आणि त्यानंतर सुदीप ठाकूरनं 13 बॉलमध्ये 35 धावांचं योगदान देत मात्र एक चांगली भागीदारी या दोन खेळाडूंमध्ये आपण पाहिली आणि त्या भागीदारीच्या जोरावरती पहिल्या सत्रामध्ये आपल्याला 68 धावा पाहायला मिळाल्या. आता येणारे बॉल असतील 30 आणि विजयासाठी 69 रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या नावाखाडी टीमला. दोन्ही टीमला शुभेच्छा. खूप चांगलं असं आयोजन आणि नियोजन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. आज स्पर्धेचा अंतिम दिवस आहे आणि अंतिम दिवसामधल्या लढती तुम्ही येथे एन्जॉय करताय. अक्षय 11 कुडाबे टीम टॉस जिंकलेला आहे. पुढच्या सामन्याचा क्रियांश 11 मोहा कोलीवाडा विपक्ष अक्षय 11 कुडाबे असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. स्पर्धेचे आमचे संपूर्ण दमदार आयोजक भूषण म्हात्रे हे देखील इथे जॉईन झाले. भरीव योगदान त्यांचं या स्पर्धेसाठी राहिले. संघ जमा करणे, समालोचकांना निमंत्रित करणे, अंपायर गोळा करणे, अंपायरांना कॉलिंग करणे या गोष्टींसाठी संजय म्हात्रे, भूषण म्हात्रे खरं तर यांच्या संपूर्ण टीमवर्कचं मी इथे कौतुक करेल. चांगलं असं आयोजन. बॉलिंग मार्कमध्ये पहिलं षटक हाताळण्यासाठी आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगरचा पहिला खेळाडू दीक्षांत ठाकूर माफी असावी. दीक्षांत ठाकूर आणि समोर स्ट्रायकिंग एंडला असेल नरेश कडू, ऋषिकेश ठाकूर. पहिलाच बॉल दीक्षांतचा खरं तर अतिशय वेगवान. नुकतीच काही दिवसापूर्वी शिवाजीनगरच्या मैदानावरती मात्र रायगड टेनिस बॉल क्रिकेटमधली अग्र नामांकित अशी स्पर्धा सभागृह नेता चषक ही स्पर्धा पार पडली. अप्रतिम असं आयोजन खरं तर त्या स्पर्धेमध्ये 3 दिवसीय शृंखलेमध्ये पाहायला मिळालं आणि त्या स्पर्धेचे आयोजक होते आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर. सध्या मैदानामध्ये खेळत असताना दीक्षांतचा पुढचा बॉल इथे लाईन देखील खराब आणि वेस्ट साईडच्या वरती जाणारा चेंडू. पंचांनी मात्र या बॉलला बीमर घोषित केले, त्यामुळे अतिरिक्त रन्स मिळेल. ती म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नावाखाडी टीमला. फ्रीट पुढचा असेल रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी टीमसाठी हा फ्रीटची संधी. ऋषिकेश ठाकूर हा खेळाडू स्ट्राईक एंडवरती आहे जो येल्लो जर्सी परिधान करून मैदानामध्ये आहे आणि त्याच्याच बरोबरीने नरेश कडू हा खेळाडू. गोलंदाजी मार्कमध्ये दीक्षांत ठाकूर. मैदानाची परिसीमा भरपूर चांगली आहे, आउटफील्ड देखील चांगली आहे. फ्रीटचा बॉल परफेक्ट यॉर्कर फेकण्याचा प्रयत्न सुदीप त्या ठिकाणी आहेत. चेंडू खाली, चेंडू उचलणार फेकणार. दरम्यान फ्रीटच्या बॉलवरती आल्या या 2 धावा. या 2 रन्सच्या मदतीनं धावसंख्येत वाढ झाली. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे 3. अजूनही विजयासाठी धावा करायच्या त्या म्हणजे 66. प्रणय म्हात्रे मोराबे गावचे आमचे मित्र, उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ज्यांची वेगळी ओळख आहे, चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून. इथे यॉर्करचा प्रयत्न. सुजित यष्ट्यांच्या मागे आहेत आणि पहिली सिंगल देखील पूर्ण केली आहे. बघा थोडीशी मिसफिल्डिंग, त्यानंतर संधी मिळाली आणि त्या संधीचं सोनं केलं. ऋषिकेश ठाकूर, नरेश कडू या दोन्ही फलंदाजाने सिंगलला प्राधान्य दिलं आणि सिंगलच्या मदतीने धावसंख्येत वाढ. धावा धावफलकावरती आहेत त्या म्हणजे बिनबाद 4. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण पहिल्या इनिंगमध्ये फक्त सिंगल रन खर्च केली होती आणि 2 गडी बाद केले होते. गोलंदाज होते संजय ठाकूर. इम्प्रेसिव्ह स्पेल त्याने टाकला, परंतु त्यानंतर मात्र शिवाजीनगर टीमच्या खेळाडूने म्हणजे खास करून सुजित आणि सुदीप या दोन्ही खेळाडूने चांगलं कमालीचं कमबॅक केलं. धावसंख्या तुम्ही पाहताय धावफलकावरती आहेत 4. पहिलं षटक दीक्षांत ठाकूरचं जो नावाखाडी टीमच्या आगेच गोलंदाजी करतोय. ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर बॉल, शॉट आर्म पुल केलाय बॉलला मिड विकेटच्या वरून. बॉलला मात्र पाठवलं सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय षटकार.
धावसंख्या धावफलकावरती आहे ती म्हणजे 10 गडी बाजाला एक. पहिल्या षटकाचा खेळ संपला. आता 24 बॉल आणि 59 रनची गरज असेल नावाकाळ टीमला. थोडासा आवाजावरती निर्बंध लावला गेलाय, त्यामुळे प्लीज थोडंसं आपण या गोष्टीकडे देखील लक्ष द्या. डीजे आपण थोडंसे संगीत कमी प्ले करा, फक्त माईकचा आवाज ठेवा. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्या. आता 24 बॉलमध्ये 59 धावांची गरज रिहानी स्पोर्ट्स नावाकाळ टीमला. सेकंड ओव्हर आणि शिवाजीनगरचा हा खेळाडू दुसऱ्या षटकामध्ये. गोलंदाजी मार्कमध्ये खारकोपर विलेज एंडकडून दैवत पाटील आणि समोर स्ट्राईक एंडवरती असलेले खेळाडू विनेश ठाकूर आणि ऋषिकेश हे दोन खेळाडू मैदानाच्या तुम्ही आतमध्ये पाहताय. 24 बॉल 59 रन, 24 चेंडू आणि 59 धावा हे कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आहे बॅटिंग करणाऱ्या नावाकाळ टीमसाठी. एकाच परिसरातील हे दोन संघ, एका पंचकृषीमधील हे दोन संघ. इथे देखील बिगिट करण्याचा प्रयत्न केला होता. बॉलच्या मेरिटमध्ये तुम्हाला यावं लागेल आणि थोडासा फुटवर्कचा वापर करावा लागेल, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा आतल्या दिशेमध्ये वळण घेतो. स्विंग अँड मिस, धीम्या गतीने टाकलेला बॉल. मध्यम गतीचा हा गोलंदाज आहे दैवत पाटील, त्याच्याकडे व्हेरिएशन आहे. ओव्हर द विकेट पुन्हा एकदा दैवत पाटील. यावेळी शफल झाले होते. वेगवान फटका खेळायचा होता. बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. खरं तर इथे हा ब्लाइंड स्ट्रोक आहे आणि किपिंग बघा कधी चांगली आहे. सुजित ठाकूर खरं तर स्पर्धेच्या आयोजनासाठी प्रचंड मेहनत. सभागृह नेता चषक आम्ही पाहिला मागील काही दिवसापूर्वी. त्या स्पर्धेचे आयोजक आहेत सुदीप ठाकूर, सुजित ठाकूर. सर्वांचा आम्ही आवाज उल्लेख करू. आदेश स्पोर्ट्स संघ आणि तिसरा डॉट बॉल. सलग 3 चेंडू निर्धाव. आता प्रेशर हे वाढत चाललं नावाखाडी संघावरती, कारण 24 बॉलमध्ये 59 धावा करायच्या होत्या. आता 21 चेंडूमध्ये 59 रनची गरज असेल. आवाजावरती देखील बंधन आलंय, कारण बाजूला सर्व वसाहती बसल्यात. खरं तर त्या वसाहतीमध्ये आलेले सर्व आमचे नागरिक. ऑन साईडमध्ये हा फटका, रडारमध्ये आलेला चेंडू. बॉल मात्र पाठवला मिड विकेट सीमा पार. 6 धाब्यासाठी आलाय षटकार. 6 धावा मिळाल्या या चेंडूवरती. आता 20 चेंडू आणि 53 रन्सची गरज. वीस चेंडू आणि 53 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये आलंय. दुसरा सामना आजच्या दिवसातील श्री गजानन सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ खालची आली खारकोपर आयोजित स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022. अजून एक चांगला फटका. बराच का चेंडू हवेमध्ये आहे. गॅप शॉट सिलेक्शन. कोट्याबाईला लक्ष ठेवावं लागेल आणि इथे मात्र बॉल गेलाय सरळ वन बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषा पार आणि हा आलाय चौकार. चौकाराला आणि 10 धावा मात्र धावफलकावरती या षटकामध्ये मिळतील. एकूण धावा स्कोर कार्डवरती आहेत 20. अजूनही विजयासाठी 49 धावांची गरज. पहिले 3 चेंडू सलग निर्धाव आणि त्यानंतर मात्र इथे 2 मोठे फटके. अजूनही येणारे बॉल असतील 19 आणि विजयासाठी 39 धावांची गरज. 49 माफी असावी. हा डॉट बॉल आहे. 18 चेंडूने आता विजयासाठी 49 रन्सची गरज. विजयासाठी बॅटिंग करणाऱ्या नावाकाळी टीमला. मग आम्ही मागील 2 वर्षापूर्वी देखील या स्पर्धेमध्ये आलो होतो. खरं तर इथे तेव्हा देखील असंच काहीतरी घडलं होतं, कारण गावाचं गाव पण निघून चाललं आणि आता वसाहतीकरण झालं आहे, त्यामुळे अनेकांना त्रास व्हायला लागला. परंतु क्रिकेटच्या स्पर्धा खरं तर आणि अनेक जण मात्र या सामन्याचा आनंद देखील घेत आहे. नक्कीच आवाजावरती निर्बंध लावला गेला. आता 3 षटकं आणि विजयासाठी 49 धावांची गरज.
तुम्ही ध्येय वेडे बना, तुम्हाला ध्येय गाठता येईल. प्रचंड तुम्ही संघर्ष करा आणि ध्येयाकडे पोहोचण्यासाठी वाटेल ते करायला तयार व्हा, तेव्हा तुम्ही ध्येयप्राप्ती करू शकता. आता या सामन्यामध्ये 18 बॉलमध्ये 49 हे आव्हान एवढं मोठं देखील नाही आहे, पण या आव्हानाचा पाठलाग नावाकडे संघाला करण्यासाठी भरपूर संघर्ष करावा लागेल. कारण समोर शिवाजीनगर हा संघ आहे, आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर या टीमच्या अगेन्स्ट मात्र या टीमला आता 49 धावांचा पल्ला गाठायचा 18 बॉलमध्ये. विनीत पाटील तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कमध्ये, दीक्षांत पहिला स्पेल टाकला 10 धावा दिल्या, दुसऱ्या षटकामध्ये दैवत पाटीलनं 10 धावा दिल्या. आता तिसऱ्या षटकामध्ये विनीत चांगला बॉल गुड लेंथवरून टेक ऑफ केला, अगदी परफ्यूम डिलिव्हरी, बेलचा बेत घेतलाय आणि इथे पंचांचा पोट अवकाशाकडे. रनआउटच्या स्वरूपात मात्र महत्त्वपूर्ण धक्का बसला. ज्या खेळाडूच्या बॅटमधून षटकार चौकार आला तो खेळाडू मात्र आता रनआउटच्या स्वरूपात इथे बाद होतोय. हा दुसरा धक्का बसतो बॅटिंग करणाऱ्या रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी टीमला. विपुल क्रिकेटमध्ये फलंदाजाला कधीच आवडत नाही रनआउटच्या स्वरूपात बाद होणं, परंतु इथे नियतीला हे मान्य नव्हतं. अगदी बेलचा बेत घेतला आणि त्यानंतर मात्र रनआउटच्या स्वरूपात हा खेळाडू बाद झाला. ओपन ग्राउंड आहे, या आउटफील्डचा तुम्हाला पुरेपूर फायदा उठवावा लागेल, कारण पाटा विकेट देखील आहे. मैदानाची आउटपुट भरपूर टणक आहे. जे म्हात्रे साहेबांच्या माध्यमातून जी यंत्रसामुग्री लागली या मैदानाच्या उत्पत्तीसाठी, खरं तर त्यांच्या संपूर्ण सहकार्यातून मात्र हे मैदान आता पूर्णपणे 360 डिग्रीचं आणि सपाट मैदान झालं आहे. चांगल्या पद्धतीचे आउटफील्ड तुम्ही पाहताय. मिड विकेट असेल, ऑन साईड, त्यानंतर एक्स्ट्रा कव्हर असेल, लॉंग स्टॉप रिझन असेल, स्ट्रेटचा क्षेत्र असेल, प्रत्येक पोर्शनमध्ये मात्र तुम्हाला आता सपाटीकरण पाहायला मिळेल. आणि याच मैदानावरती येत्या काही दिवसामध्ये गावकप होईल. स्पर्धेसाठी मात्र पल्सर बाईक खरं तर हे मोठं पारितोषिक असेल आणि खूप चांगलं आयोजन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. शिमग्याचा सण जवळ आला आहे आणि त्या सणाचा औचित्य साधून मात्र ही स्पर्धा असेल. 8 संघ असतील गावकपमध्ये. अकूट टप्प्याचा बॉल आणि इथे मात्र हलक्या हाताने खेळून काढला आहे आणि यावेळेस सिंगल रन घेतली आहे. डोक्याचा वापर करून मात्र यांना धावांचा पाठलाग करावा लागेल. मैदानामध्ये 2 खेळाडू आहेत. नवीन आलेला खेळाडू अजय कडू, त्याच्या बॅटमधून सिंगल आली, धावसंख्येत वाढ झाली, 21 धावा धाव फलकावरती आहेत. आता येणारे काही चेंडू असतील, 16 चेंडू आणि विजयासाठी 48 रनची गरज असेल बॅटिंग करणाऱ्या नावाखाडी टीमला. पुढचा बॉल ऑन साईडमध्ये उडवलाय, सुदीप आहेत त्या ठिकाणी, सेफ लँडिंग बॉल झालाय. बघा बॉल निर्जन सरी पडला आणि इथे पुन्हा एकदा सिंगल रन आली, ती म्हणजे ऋषिकेश ठाकूर या खेळाडूच्या बॅटमधून. ज्या पद्धतीनं पहिल्या इनिंगमध्ये सुजित ठाकूर आणि सुदीप ठाकूरनं जो खेळ केला तशा पद्धतीचा खेळ मात्र आता इथे फलंदाजांना करावा लागेल, कारण टार्गेट भरपूर मोठा आहे आणि या टार्गेटकडे जर का तुम्हाला वाटचाल करायची असेल तर तुम्हाला इथून गिअर बदलावा लागेल. जी धीम्या गतीने गाडी चालली आहे तिला तुम्हाला टॉप गिअरमध्ये घ्यावं लागेल आणि भरपूर गतिमानता प्राप्त करावी लागेल धावसंख्येला. मिस टायमिंग ऑन साईडमध्ये आहे, लॉंगॉनच्या दिशेने शतरक्षक त्या ठिकाणी सुदीप, झेल पकडला गेला आणि इथे मात्र अजून एक धक्का बसला. झेलबादच्या स्वरूपात खेळाडू बाद झालाय अजय कडू. विकेटवरती विकेट वेगवेगळ्या इंटरव्हल नंतर मात्र हे विकेट मात्र मिळाले खरं तर फिल्डिंग करणाऱ्या शिवाजीनगर टीमला. त्यामुळे थोडासा प्रेशर हा बिल्डअप होत चालला आहे बॅटिंग करणाऱ्या नावा खाडी संघावरती. मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिला शेरगर संघाने एक हाती तो सामना जिंकला आणि त्यानंतर मात्र या सामन्यामध्ये देखील तसंच चित्र निर्माण होत चाललं. पण तो क्रिकेटचा खेळ आहे, अजूनही मॅचमध्ये कोणताही संघ विजय झाला नाही, कोणताही संघ पराभूत झालेला नाही. इथे सामना बॅलन्स आहे, या मॅचमध्ये कमबॅक करावा लागेल. शैलेश ठाकूर आणि ऋषिकेश ठाकूर या 2 फलंदाजांना क्षमता भरपूर आहे या दोन्ही खेळाडूंकडे आणि क्षमतेचा मात्र खेळ करावा लागेल. ऑफ ट्रॅकर बॉल, इथे देखील लिडिंग एज लागली, शॉर्ट फाईन लेगला झेल सुटले, जीवनदान मिळालं. पहिल्या सामन्यामध्ये जेव्हा खारकोपर टीमनं सौरभ कडूला झेल सोडला होता त्यानंतर मात्र सौरभ कडूचं वादळ या मैदानात आलं आणि त्याने 14 चेंडूमध्ये 42 धावांचं योगदान आपल्या टीमला दिलं. आता इथे जीवनदान मिळालं ऋषिकेश ठाकूर या खेळाडूला. आता उशीर होत चालला, ऋषिकेशला देखील आता
आक्रमक बॅटिंग करावी लागेल. नवीन फलंदाज मैदानामध्ये आहे शैलेश ठाकूर. येणारे बॉल असतील या सामन्यामध्ये आपण पाहतोय 13 आणि विजयासाठी जवळजवळ 46 धावांची गरज. मिस टायमिंग. यष्टीरक्षक सुजित ठाकूर झेल खाली आणि झेल पकडला गेला. कॉट बिहाइंड द विकेटच्या स्वरूपात मात्र अजून एक धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या रिहानी स्पोर्ट्स नावाखाडी टीमला. बारा बॉल आणि आता 46 धावांची गरज. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये ड्रिंक्स टॉली आमचे आयोजक आहेत युवा पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. अप्रतिम अशी क्रिकेटची स्पर्धा सुनियोजित असं हे आयोजन आज तुम्ही खरतर खारकोपर नगरीमध्ये पाहताय. मैदानाच्या मगाशी देखील या स्पर्धेत मैदानाचा मी उल्लेख केला. अवतीभोवती मात्र नव्याने वसाहतीकरण झालेलं आहे. टोलेजंग इमारती आहेत आणि त्याच्या अगदी मधोमध बसलेले हे मैदान आणि या क्रीडांगणावरती मात्र खारकोपर गावाच्या सन्मानाची अभिमानाची प्रतिष्ठेची अशी स्पर्धा स्वर्गीय गजानन शेठ स्मृती चषक 2022 चं हे भव्य दिव्य पर्व. जय हनुमान क्रिकेट मैदान खारकोपर उलवा रोड सेक्टर 8. 12 बॉल आणि आता 46 रनची गरज आहे. 12 चेंडू आणि 46 धाबा. प्रत्येक ओव्हरला तुम्हाला 23.00च्या सरासरीने धाबांचा पाठलाग या क्रीडांगणावरती करावा लागेल. थोडंसं आव्हान जड आहे परंतु इथे तुम्हाला प्रयत्न करावे लागतील कारण पहिल्या इनिंगमध्ये खरं तर शेलगर संघानं शेवटच्या 2 षटकामध्ये 41 धावा केल्या होत्या. त्यामुळे तुम्हाला इथे 12 चेंडूमध्ये 46 धावा करणं एवढं कठीण नाही आहे. जर तुम्ही प्रयत्न केले तर तुम्हाला यश देखील मिळेल. चांगला खेळ तुम्ही मैदानामध्ये पाहताय. अप्रतिम असं आयोजन. काही क्षणापूर्वी या मंचकावरती खूप मोठ्या संख्येने पाहुण्यांचं शुभ आगमन आणि या प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित असा मानसन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून करण्यात आला. आणि तदनंतर आपण पुन्हा दुसऱ्या सामन्याकडे वळतोय. 4थ्या षटकामध्ये मार्बिक ठाकूर बघा युनिक नाव आहे खेळाडूचं मार्बिक ठाकूर. खरं तर संघनायक गोट्याचं मी कौतुक करेन. त्याने 4थ्या षटकामध्ये देखील फ्रेश बॉलर यूज केला आहे. म्हणजे सेकंड स्पेल कोणत्या गोलंदाजाकडे दिलं हे महत्त्वाचं आहे कारण या षटकामध्ये जर का सेकंड स्पेल दिला असता आणि प्रेशर जर का क्रिएट केलं असतं कारण विनीतनं 3ऱ्या षटकामध्ये फक्त 3 धावा दिल्यात. कदाचित 5वं षटक विनीतला दिलं जाईल. ही स्ट्रॅटर्जी आहे खरं तर सुदीप ठाकूरची कारण तुमचा क्रिकेटमध्ये ए प्लॅन अनसक्सेसफुल राहिला की बी प्लॅन तुमचा रेडी असणं गरजेचं आहे आणि इथे रणनीती तीच आहे. आम्ही प्रेडिक्शन केलं आहे फक्त बघूया संघनायक निर्णय घेतील कारण प्रेडिक्शन करणं हे गरजेचं आहे कारण प्रेक्षकांपर्यंत काहीतरी नवीन पोहोचलं पाहिजे त्यासाठी आम्ही हे प्रेडिक्शन केलं आहे. परंतु वर्तमान स्थितीमध्ये प्रसंग अवधान जे खेळाडू दाखवतील तो संघ असेल विजेता. आता 12 बॉल आणि 46 धावांची गरज. बॉलिंग मार्कमध्ये पुन्हा एकदा मार्बिक ठाकूर. सभागृह नेता चषकामध्ये 1.5 लाख प्रथम पारितोषिक परंतु एंट्री फी फक्त 15,000. स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स सायकल खरं तर 2 व्हीलर त्या ठिकाणी होती. त्यानंतर स्पोर्ट्स सायकल आपण पाहिलं. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक यांच्यासाठी आणि प्रत्येक खेळाडूला देखील अशी टी शर्ट देखील देण्यात आल्या होत्या. खूप चांगलं आयोजन. आणि इथे थ्रो बघा लेझी. आपण अंडरम क्रिकेट खेळत नाही आहेत ओव्हरम स्पर्धेमध्ये आहोत त्यामुळे थ्रो थोडासा वेगवान जर का केला असता तर कदाचित इथे विकेट मिळाला असता पण 2 धावा मात्र मिळाल्या त्या म्हणजे बॅटिंग करणाऱ्या नावाखाडी संघाला. नावाखाडी गावामध्ये देखील खूप मोठी स्पर्धा आपण पाहिली. आमदार चषक 2022 सागर शेठ ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली ती स्पर्धा आपण पाहिली आणि आज आपण खारकोपर नगरीमध्ये आहोत. खरं तर श्री गजानन सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ खालची आळी खारकोपर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण इथे एन्जॉय करतोय. फक्त 50,000 रुपये पारितोषिक परंतु या स्पर्धेमध्ये प्रत्येक गोष्टीची पूर्तता मात्र आमच्या आयोजकांनी केली आहे. पहिल्यांदा जेव्हा इथे एंट्री केली तेव्हा असं वाटलं होतं की एखादी 1-2 लाखाची स्पर्धा चालू असावी. एवढं चांगलं आयोजन म्हणजे मंडप डेकोरेशन तुम्ही पहा. या ठिकाणी सर्व पद्धतीची आमच्या ट्रॉफ्याज तुम्हाला पाहायला मिळतील. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी स्पोर्ट्स सायकल देखील आहे आणि फक्त 2 दिवसीय हे शृंखला आहे. काल आणि आज या स्पर्धेचा कालावधी. आज अंतिम दिवसाकडे आपण आहोत. अलॉंग द कार्पेट अजून एक सिंगल आली. मार्बिक मैदानामध्ये आहे. इथे बिग हिट करायचा प्रयत्न होता आणि यावेळेस देखील अजून एक निर्धाव चेंडू. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा उसळी घेणार होता अगदी यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावला आणि त्यानंतर मात्र हा डॉट बॉल. मेन अंपायर तुम्ही मैदानामध्ये पाहताय. या ठिकाणी आहेत स्क्वेअर लेग पंच नीरज राणावत सर गणेश बावेस्कर सर. तिसरे पंच देखील चांगलं कार्य खूप चांगलं योगदान या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं. ओव्हर द विकेट
मार्बिकचा हाफ ट्रॅकर बॉल, इथे शॉर्ट ऑन पुल केलाय बॉलला, रडार मध्ये आलेला चेंडू मिड विकेटच्या वरून मात्र बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. 6 धाब्यासाठी आलाय हा गगनचुंबी षटकार. वा 53वा षटकार या स्पर्धेतला. प्रणय म्हात्रे यांच्या माध्यमातून चांगलं कॅल्क्युलेशन. चला बॉल पूर्व मैदानामध्ये, कोणत्याही क्षणाला बॉल हरवला फुटला तर आयोजक नवीन देतील याची सूचना असावी. मगाशी मी उल्लेख केला जे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवीन नियम आलेत. कोविडमुळे मात्र आता चेंडूला लाळ लावणं बंद आहे. घामामुळे तुम्ही बॉलला शाईन करू शकता, पण लेदर क्रिकेटमध्ये हे नियम आहेत. जेव्हा एखादा खेळाडू झेलबाद होईल तेव्हा स्ट्राईक रोटेट होणार नाही. हे नियम कालांतराने लागू होतील आपल्या क्रिकेट स्पर्धेमध्ये. अनेक नियमांमध्ये बदल होत चाललेत ICC काउन्सिलच्या माध्यमातून. इथे फुलर लेनचा बॉल, यॉर्करचा प्रयत्न जरूर केला, क्विक सिंगल पूर्ण केली आहे. स्वतःच्या फॉलोथ्रूमध्ये दुसरी रन घेण्याचा प्रयत्न, गुड रनिंग द बिटवीन दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून. 2 धावा अगदी सहजगत्या पूर्ण झाल्या. खरं तर या 22च्या रन असतील कदाचित. 2 धावा आल्या. रन्स 22च्या असतील किंवा बॅटकटच्या असतील. 22च्या रन आहेत, महत्त्वाच्यात, कारण स्पर्धेमध्ये वैयक्तिक पारितोषिक आहेत. एका धावांना 1 गुण असतं आणि विकेटला किती गुण असतील हे आमचे आयोजक आम्हाला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 5 पॉईंट असतील म्हणजे 1 विकेट 5 गुण, 1 धाव 1 गुण. मालिकावीरासाठी हे दोन्ही कॅल्क्युलेशन केलं जाईल, मग त्याला सायकल दिली जाईल. प्लेअर ऑफ द टुर्नामेंटचा तो खेळाडू मानकरी असतो. त्यामुळे या धावा संघाच्या खात्यामध्ये जातील, खेळाडूच्या खात्यामध्ये जाणार नाही आहेत. ऑन साईडमध्ये हा फटका, मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक आहेत आणि हा पॅरल झेल होता. झेल पकडला गेला आणि खेळाडू मात्र पुन्हा एकदा झाला झेलबाद. धीरज मोकल. सहा चेंडू आणि आता 35 धावा. म्हणजे मागच्या सामन्यामध्ये देखील हेच खरं तर कॅल्क्युलेशन होतं बॅटिंग करणाऱ्या खारकोपर संघासाठी. आणि या धावांचा पाठलाग करत असताना मात्र तिथे अपयशी ठरला होता खारकोपर संघ. आता इथे देखील तेच कॅल्क्युलेशन मैदानामध्ये आलंय नावाकाडी संघासमोर. तर येणारे 6 चेंडू आणि आता 35 रन्सची गरज असेल विजयासाठी. 35 रन्स रिक्वायर्ड. खरं तर करण मडवीनं जो पराक्रम केला होता पिल्लेच्या मैदानावरती आपण पाहिला विनोद भगतच्या अगेन्स्ट, असा विक्रम, असा इतिहास मात्र आता रचावा लागेल फलंदाजाला. ऋषिकेश जो सलामीला आलेला हा खेळाडू. आणि इथे वेगळी रणनीती, 1 बाउन्सर वॉर्निंग दिली जाईल स्क्वेअर लेग पंचांच्या माध्यमातून, कारण हा टॉस झालेला होता बॉल. आणि अगदी योग्य निर्णय, म्हणजे एका षटकामध्ये तुम्ही एखादा बाउन्सर फेकू शकता. विनीत पाटील जे आपण प्रेडिक्शन केलं होतं 4थ्या षटकामध्ये कमी धावा दिल्या त्याच गोलंदाजाला, 3ऱ्या षटकामध्ये कमी धावा दिल्या त्या गोलंदाजाला 5व्या षटकाची जबाबदारी दिली आहे. पुन्हा एकदा अँगल क्रिएट केला आणि इथे गुड लेंथ वरून बॉल चाललाय. चांगली बॉलिंग ॲक्शन. अजून एक डॉट बॉल, अजून एक डॉट बॉल. आता 4 बॉल आणि आता 35 रन्सची गरज असेल विजयासाठी. 4 चेंडू आणि 35 धावा. खरं तर पंचांमध्ये प्रेशर क्रिएट करण्याचं काम अशक्य असं हे आव्हान नावाकाडी संघासमोर उभं राहिलंय. पुढचा बॉल लॉफ्टेड फटका, स्टेट डाऊन द ग्राउंड, स्टँड अँड डिलिव्हर. बॉल मात्र गेलाय लॉंग ऑन सीमारेषा पार. उशिरा आलेला हा षटकार. तीन बॉल आणि आता 29 धावांची गरज. सुरुवातीपासून जर का ऋषिकेशने अशा आक्रमण केले असते तर इथे परिस्थिती वेगळी असते. परंतु कौतुक करावं लागेल शिवाजीनगर टीमच्या गोलंदाजांचं, ज्याने ज्या पद्धतीने डॉमिनेट केलं फलंदाजांना. आतापर्यंत पारडं जड झालंय खरं तर फिल्डिंग करणाऱ्या शिवाजीनगर संघाचं. 3 बॉल आणि आता विजयासाठी 29 रन्सची गरज. राऊंड विकेट, पुन्हा एकदा त्याच दिशेने फटका. इथे देखील बॉल चालला ब्लॅक स्क्रीनच्या वरून सीमारेषा पार. हा पॅरल स्ट्रोक 6 धाब्यासाठी आलाय षटकार.
स्वराज्य प्रस्थापित व्हावं ही श्रींची इच्छा, त्यासाठी केला गेला संघर्ष म्हणजे हा उभा महाराष्ट्र. या महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा. बघा उशिरा या ठिकाणी बॅटिंग आता चालली मैदानामध्ये. असं म्हटलं तर शेत कापून पडल्यावर पाणी, याला काही महत्त्व नाही आहे. तशा पद्धतीच्या धावा आता उशिरा का होईना आपली गुणवत्ता मात्र सिद्ध करतो मैदानामध्ये ऋषिकेश ठाकूर हा खेळाडू. 2 बॉल आणि 23 धाबांची गरज. इथे लोवर फुल टॉस ड्रायव्हिंग केला ऑन साईडमध्ये बॉलला. सुदीप भरपूर व्यस्त आली आहे इनिंगमध्ये. अजून एक सिंगल आली आहे. आता फक्त औपचारिकता या मॅचची शिल्लक राहिली आहे. दोन्ही सामने आपण पाहिला प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाने जिंकलेत. म्हणजे रन चेसिंगमध्ये थोड्याशा अडचणी निर्माण झाल्या या दोन्ही सामन्यांमध्ये बॅटिंग करणाऱ्या संघाला. आता विजयाच्या उंबरठ्यावरती आहे तो म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर संघ. शेवटचा बॉल आणि शेवट गोड करण्याचा प्रयत्न केला होता. इथे हा फटका फसलाय, झेल मात्र सुटली गेली आहे, परंतु सामना मात्र जिंकलाय तो म्हणजे आदेश स्पोर्ट्स शिवाजीनगर टीमनं. हार्डलक रिहानी स्पोर्ट्स नावाखाली तुम्हाला खरंतर आपण या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक श्री गजानन सांस्कृतिक आणि सामाजिक मंडळ खालची आली खारकोपर या आयोजकांच्या वतीनं आपला आम्ही आभार व्यक्त करतो आणि तुम्हाला पुढच्या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देतोय. तर या सामन्यामध्ये मॅन